मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, माफ करा मी कोणाचं नाव घेत नाहीये, सगळंच मान्यवर म्हणतोय कारण वेळ भरपूर झालेला आहे आणि सगळ्या आमच्या बहिणींना उपासही आहे, देवीचं दर्शनही घ्यायचं आहे, नोंदणीही करायची आहे. त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही. या नवरात्राच्या निमित्ताने या सगळ्या आमच्या बहिणींची या ठिकाणी आज ताई तुमच्या माध्यमातून भेट झाली. नवरात्राच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे 9 दिवस तर मातृशक्तीचा उदो करण्याचे दिवस आहेत, स्त्री शक्तीचा उदो करण्याचे दिवस आहेत, जगत जननीचा उदो करण्याचे दिवस आहेत. आणि या मुहूर्तावरच तुम्ही हा कार्यक्रम ठेवला. खरं म्हणजे ही खूप मोठी शक्ती, आदिशक्ती जी तुमच्या रूपाने इथे बसलेली आहे, ती शक्ती आपले लाडके मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ओळखली आणि तुम्हाला स्वाभिमानाने जगता आलं पाहिजे, तुमच्या कुटुंबाला हातभार लावता आला पाहिजे. म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात कधी नव्हे एवढ्या योजना गेल्या 2 वर्षाच्या या आपल्या सरकारने सुरू केलेल्या आहेत. या योजना सुरू करत असताना कुठली जात, कुठला धर्म, कुठला पंथ याचा विचार आपल्या सरकारने केला नाही, तर सरसगट सगळ्या जाती धर्माच्या पंथाच्या विचाराच्या लोकांना एकत्र घेऊन त्या सगळ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आपल्या शासनाने सुरू केलेल्या आहेत. मग त्या महिलांसाठी जशा आहेत तशा पुरुषांसाठी आहेत, विद्यार्थ्यांसाठी आहेत, विद्यार्थिनींसाठी आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत, शेतमजुरासाठी आहेत, असंघटित कामगारांसाठी आहेत. आपण सगळेजण बांधकाम क्षेत्रातही पाहतो, बांधकाम क्षेत्रातल्या लोकांसाठीही वेगळ्या योजना आहेत. अनेक योजना सगळ्या स्तरातल्या लोकांसाठी योजना आपल्या शासनाने आणलेल्या आहेत. आणि ह्या ज्या योजना आहेत, या योजना प्रत्यक्ष तुम्हाला व्यक्तिगत लाभ देण्याच्या योजना आहेत. त्यातून तुमची आर्थिक स्थिती बळकट व्हावी, तुमच्या कुटुंबाला कुठेतरी हातभार लागावा, तुम्हाला समाजात कुठेतरी मानाचं स्थान मिळावं, तुमच्या लेकराबाळांचं जीवनमान उंचावं, लेकराबाळांना चांगलं शिक्षण मिळावं, या दृष्टीने या सगळ्या योजना आपल्या शासनाने राबवलेल्या आहेत. आणि म्हणूनच हे शासन ज्या आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात 2 वर्षापासून काम करत आहे, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री म्हणून आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. हे सरकार खऱ्या अर्थाने या जनतेचं सरकार आहे आणि या जनतेच्या सरकारला आपल्या महाराष्ट्राच्या तळागाळातल्या माणसापासून तर लहान लहान विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांची काळजी आहे. ताई, आज खरं म्हणजे हा इतका मोठा सभामंडप या ठिकाणी आपण देऊ शकला. आपण प्रयत्न केले, सभामंडप मिळाला, एवढी चांगली वास्तू या ठिकाणी उभी झाली. चंदू भाऊनी प्रयत्न केले, हा समोरचा एक डोम उभा झाला. अशा पद्धतीने काम करणारे जे लोक आहेत त्यांची आज आपल्याला गरज आहे. काँग्रेसचं सरकार गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात होतं. आपल्या विभागात तर ताई केवळ 2 वेळा 1999 पासून 2009 पर्यंत मी आमदार होतो, की जो काँग्रेसचा नव्हतो, युतीचा आमदार होतो. पण हे 2 अपवाद जर सोडले तर प्रत्येक वेळी काँग्रेसचाच आमदार या मतदारसंघात राहिला आणि दुर्दैवाने या मतदारसंघाची प्रगती होऊ शकली नाही. 1999 ते 2009 पर्यंत या 10 वर्षातलं या मतदारसंघाचं जर चित्र आपण पाहिलं तर या मतदारसंघात प्रत्येक गाव हे रस्त्याने जोडलं गेलं होतं. प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी आवश्यक इमारती आवश्यक होत्या, सभामंडप आवश्यक होते, शाळांना खोल्या आवश्यक होत्या, त्या ठिकाणी आपण त्या केल्या. त्याच काळात मी आमदार असतानाच्याच काळात जे काही धरणं आपल्या भागात झाले ते झाले. त्यानंतर एकही धरण कुठे या मतदारसंघात झालं नाही. रस्त्याची अवस्था तर अतिशय बिकट आहे, अतिशय वाईट अशी रस्त्याची अवस्था झालेली.
आणि अशा सगळ्या परिस्थितीतून मागासलेला हा मतदारसंघ ताई तुम्हाला मला आपल्याला हा पुढे न्यायचा आहे. तुम्ही शिंदे साहेबांच्या अतिशय जवळ आहात, गडकरी साहेबांच्या मी अतिशय जवळ आहे, देवेंद्रजींचंही माझ्याकडे विशेष लक्ष आहे. त्यामुळे मला माहिती आहे की या मतदारसंघावर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जे जे काही छोटे मोठे प्रश्न असतील, ज्या ज्या काही अडचणी असतील त्या पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. उद्या आपल्या या जिल्ह्यात मानोरा तालुक्यात पोहरा देवीला आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब येणार आणि मोदी साहेब आपल्या जिल्ह्यात येणार आहेत. तर आपल्या सगळ्यांना अपेक्षा आहे की हा मागासलेला जिल्हा, आकांक्षित असलेला जिल्हा, याला कुठेतरी मोदी साहेब बळकटी देतील, या जिल्ह्याच्या विकासासाठी काही चांगल्या घोषणा करतील आणि आपल्या जिल्ह्याचं चित्र प्रत्यक्ष पाहिल्यानंतर निश्चितपणाने आपल्या विकासासाठी गती येईल, ही मला खात्री आहे. बांधवांनो, उद्या ताई पण जाणार आहेत, मी पण आहे. आम्ही निश्चितपणाने आपल्या या जिल्ह्याच्या विकासासाठी मोदी साहेबांकडे मागणी करणार आहोत. पण मोदी साहेबांकडे मागणी करत असतानाच तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची देखील गरज आहे. ताई म्हणल्या राजकारण फार वाईट झालंय. राजकारण ताई भयंकर वाईट झालेलं आहे, फार म्हणजे काय भयंकर वाईट. आणि आता जिकडे तिकडे स्वार्थी लोकांची गर्दी झाली आहे, भाऊ गर्दी झालेली आहे. या स्वार्थी लोकांच्या भाऊ गर्दीत ही तळागाळातली सगळी जनता, हे आपले सगळे सहकारी, हे कुठेतरी दुर्लक्षित होत आहेत. कारण खुर्ची आणि सत्ता याची सवय असणारे जे लोक आहेत, जे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, मग सत्ता युतीची असेल तर युतीच्या बाजूने, आघाडीची असेल तर आघाडीच्या बाजूने, काँग्रेसची असेल तर त्यांच्या बाजूने, भाजपची असेल, सेनेची असेल तर त्यांच्या बाजूने, अशा पद्धतीने स्वतःच्या स्वार्थासाठी सत्तेचा उपयोग करून घेणारे जे लोक आहेत, ज्यांना आपण व्यावसायिक सत्ता ज्यांना पाहिजे आहे, असे लोक ताई जे विचार तुम्ही मांडले, ज्या पद्धतीने आम्ही काम करतो ते करू शकत नाही. या तळागाळातल्या सामान्य लोकांचे प्रश्न त्यांना माहिती नाहीये, त्यांच्यामध्ये ते कधी मिसळत नाहीये. तुम्हालाही पण इतक्या वर्षानंतर 5 वेळा खासदार तुम्ही झाल्या, कारण तुम्ही बंगल्यात बसून काही राजकारण केलं नाही, रस्त्यावर फिरल्या. आज खरं म्हणजे तुम्ही आमदार असताना इथे येऊन या आमच्या भगिनींचा मेळावा घेऊन त्यांची नोंदणी करायची आज तुम्हाला गरज नव्हती, पण तरी देखील तुम्ही इथे आल्या, यांना बोलावलं, सगळ्यांची व्यवस्था केली, त्यांना नोंदणी करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली, मार्गदर्शन उपलब्ध करून दिलं. कारण तुम्हाला, आम्हाला, आपल्याला बंगल्यात बसून राजकारण करायची सवय नाही. नाहीतर असेही नेते आहेत की जे बंगल्यात कार्यकर्त्यांना बोलावतात, बंगल्यात सर्कलच्या प्रमुख कार्यकर्त्यांना बोलावतात आणि बंगल्यातून कारभार करतात. आपल्याही भागात आहेत गजाननराव, तुम्ही आम्ही त्याचे पाठराखे नाहीये, पण या बंगल्यातलं राजकारण आता चालणार नाही. रस्त्यावर जो आमच्या या माता भगिनींबरोबर, बांधवांबरोबर जो राहील, जो त्यांचे सुखदुःख समजून घेईल, जो त्यांच्या अडीअडचणी समजून घेईल, त्यांच्याच पाठीशी लोक राहणार आहेत. स्वार्थीपणाने मी नाही तर माझा पोरगा, आमच्या कुटुंबापुरतं राजकारण करणारे लोक आता लोकांनी ओळखलेले आहेत. तुम्ही पण कुटुंबापुरतं राजकारण करत नाही, मी पण कुटुंबापुरतं राजकारण करत नाही. आपलं कुटुंब तर हे विश्वची माझे घर, हेच सगळे आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत. या पद्धतीने आपण काम करतो, या पद्धतीने आपण या सगळ्या जनतेबरोबर, आपल्या सहकाऱ्यांबरोबर वावरतो. मला माहिती आहे, आज मला एका गोष्टीचा महादेवराव खूप आनंद झाला, समाधान वाटलं. कारण तुमची आमची युती जी आहे, ही आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन साहेबांनी केलेली युती आहे. आणि या युतीचे पहिल्या दिवशीपासूनचे आपण सगळे कार्यकर्ते आहोत. या युतीमध्ये तुमचे आमचे आचार, विचार, व्यवहार हे मन मिळालेले आहेत. तुम्ही काही स्वार्थासाठी आमच्या जवळ आले नाही आणि आम्ही पण स्वार्थासाठी तुमच्या जवळ आलो नाही. कुठेतरी विधानसभेचं तिकीट पाहिजे म्हणून आम्ही प्रवेश या युतीत केला नाही, पक्षात प्रवेश केला नाही, तर पक्ष आम्ही उभा केला. तुम्ही पण ताई पक्ष उभा केला. तिकिटाच्या अपेक्षेने तुम्ही काम करत नाही, मी करत नाही, पण तुम्हाला आज धन्यवाद देतो. तुम्ही आणि महादेवराव जिल्हा प्रमुख दोघांनीही मोठ्या मनाने हे तुम्ही खरं म्हणजे या तुमच्या मंचावर बोलले,
की विजयरावला तिकीट मिळू द्या किंवा भावनाताईला तिकीट मिळू द्या, आम्ही एकच आहोत. एवढं मोठे पण दुसरं कोणी दाखवत नाही. मला तिकीट द्या, नाही तर माझ्या पोराला द्या. त्याच्या बाहेर तिसऱ्याचा विचार करू नका. तिसऱ्याचा विचार कराल तर आम्ही आमचा विचार करतो. ही प्रवृत्ती राजकारणात जी आली आहे, त्या प्रवृत्तीमुळे आपल्या भागाचा विकास झाला नाही. हा विकास जर करायचा असेल तर सर्वसमावेशक, सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याची ज्यांची कुवत आहे, क्षमता आहे, इच्छा आहे, अशा लोकांच्याच पाठीशी आपण राहिलं पाहिजे. नाहीतर केवळ माझ्याच पाठीशी राहा, मीच तुमचा नेता, दुसऱ्याचं नावही घेऊ नका. फोटो टाकायचं तर दूरच. महादेवराव, तुम्हाला विशेष धन्यवाद. आज तुम्ही ताईच्या बरोबर माझाही एवढा मोठा फोटो टाकला. लादे साहेब म्हणले, साहेब तुमचाही मोठा फोटो आहे. मी म्हटलं राहू द्या ना मामा, नजर लागेल उगाच. नजर नका लावू बाबा, लाडकी बहीण आहे. लाडक्या बहिणीने भावावरचं थोडस प्रेम जर व्यक्त केलं तर ते मामा तुम्हाला तर चांगलं वाटायला पाहिजे. तुम्ही आमचे मामा आहे याची नोंद तर मी पण तिथून उतरल्या घेतली. लादे साहेबांनी मला सांगितलं, बांधवांनो, खरं म्हणजे हे राजकारण. राजकारण आम्ही कशासाठी करतो? राजकारण आम्ही आमच्या भागाच्या विकासासाठी पाहिजे याच्यासाठी आम्ही राजकारण करतो. आम्ही, ताई असू द्या किंवा मी असू द्या, आम्ही आमच्या कुटुंबासाठी राजकारण करत नाही. आणि म्हणूनच ताई, आपल्या पाठीशी ही एवढी मोठी जनता आहे. आज आपण यांना काही दिलं नाही. दुर्गा कालीचं रूप तर त्या दाखवणार आहे. त्यावेळी वेळ येईल त्यावेळी आपण दाखवू. आणि मग तुमच्या मागे आम्ही पण आहोत, तुमचे भाऊ म्हणून खंबीरपणाने तुमच्या पाठीशी उभे आहोत. याची कधी तुम्ही चिंता करायची. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की काम करणारे माणसं आपण ओळखले पाहिजे, त्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. आणि मला माहिती आहे महादेवराव, तुम्ही ज्या पद्धतीने काम करता, तुम्ही काही आयत्या पिठावर रेघोट्या मारायसाठी नाही आहे. कष्टाने तुम्ही, आम्ही, आपण सगळ्यांनी उभं केलेलं. पुंडलिक भाऊंचे संस्कार आहेत, तुळशीरामजी जाधव त्यांचे संस्कार आहेत आपल्यावर. आणि ते संस्कार स्वार्थाचे नाही आहेत, लोकांना काहीतरी देण्याचे संस्कार आहेत. आणि या देण्याच्या संस्कारातूनच आपण समाजात वावरतो, राहतो. आणि म्हणून ही जनता, हा समाज, हे लोक आपल्यावर प्रेम करतात. जातीपातीचं समाजाचं राजकारण आपण करत नाही. काही लोक केवळ जातीपातीचं, समाजाचं राजकारण करून स्वतःची पोळी बाजून घेण्याचा प्रयत्न करतात. ताई, आपणच आहोत भाजप सेनेवाले, ओरिजिनल भाजप सेनेवाले, डुप्लिकेट नाही. स्वार्थासाठी भाजप सेनेच्या बरोबर आलेले नाही. जे ओरिजिनल भाजप सेनेवाले आहे तेच हे काम करू शकतात, दुसरे नाही. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना काही दिवस सतर्क राहण्याची गरज आहे. एकदा जर आपला निर्णय चुकला तर पुन्हा 5 वर्ष आपल्याला पश्चाताप करावा लागेल. आणि म्हणून बांधवांनो, भगिनींनो, हा निर्णय चुकू देऊ नका. महायुतीच्याच पाठीशी राहा. आणि महायुतीच्या पाठीशी राहत असताना योग्य माणसाच्या पाठीशी राहा. शिंदे साहेब आहेत, फडणवीस साहेब आहेत, अजितदादा आहेत, हेच खरे आपले लाडके भाऊ आहेत, यांच्या पाठीशी राहा. मामा, तुम्हाला विशेष धन्यवाद. तुम्ही तुमच्या जमिनीचा तुकडा 3-3.5 एकर या ढवळेश्वराला दिला. इथली सगळी भाविक मंडळी आहे, मालेगावचं आपलं श्रद्धास्थान आहे. लोक स्वतःहून, लोकवर्गणीतून त्यांनी तो सभामंडप उभा केला. महादेवराव, आपण बोलताना एक अपेक्षा व्यक्त केली की या ठिकाणी 2 खोल्या झाल्या पाहिजे, नवरदेव नवरीला राहायची व्यवस्था झाली पाहिजे. निश्चितपणाने आपलं सरकार आलं. ताई तर आता आमदार आहेतच. ताईच्या मागे लागून आपण हे करून घेऊ. या महादेवाची आणि या दुर्गेची जर कृपा झाली आणि मला जर काही संधी मिळाली तर मी, ताई, तुमच्या बरोबर आहे, तुमच्या पाठीशी खंबीरपणाने आहे. कॅबिनेट मंत्री तुम्हीच. मी तुमचा सहकारी असलो तरी पण समाधानी आहे, कारण आपल्याला या भागाची सेवा करायची. आणि मी आपल्याला सांगतो, बांधवांनो, भगिनींनो, आपण सगळे मिळून या भागाचा विकास कसा होईल याचा प्रयत्न करू. आपल्या काही अडचणी आहेत, ताई त्या अडचणी निश्चितपणाने सोडवतील.
पण मी देखील आपल्या बरोबर आहे. आणि असा जर कोणी अन्याय आपल्या जिल्ह्याचा एखादा अधिकारी आपल्यावर करत असेल, हेतू पुरस्सर करत असेल, ताई आज तुम्ही या विषयात लक्ष घातलं, या सगळ्या ताईंनी तुम्हाला सांगितलं, तुम्ही लक्ष घातलं म्हणून कदाचित ठीक होईल. नाहीतर मला तर त्यात काहीतरी वेगळंच दिसतं. अधिकाऱ्यांना असं असतं की काही दिवस ताणवायचं, काही दिवस जरा लांबवायचं आणि मग काहीतरी अपेक्षा व्यक्त करायची, चिरीमिरी घ्यायची आणि मग शासनाचा जो GR आहे त्याची अंमलबजावणी करायची. मला तर आत्ता या भगिनी जे सांगत होत्या, बोलत होत्या, त्याच्यावरून तसंच काहीतरी वाटतं. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या जिल्ह्यातून गेल्यानंतर 2 दिवसात आपण जरा या बहिणींचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी एक विशेष बैठक वाशिमला लावू आणि अधिकाऱ्यांना बोलावू. त्यांनी सांगितलं की 7 तारखेला आपल्या या मालेगाव तालुक्यात मालेगावला आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब येणार आहेत. त्यांच्या समोरही आपण हे सगळे प्रश्न मांडू. खासदार आहेत ते आणि त्यांना आपण सांगून या आपल्या सगळ्या जिल्ह्यात योजना ज्या राबवल्या जात नसतील त्या राबवून घेण्यासाठी त्यांच्या लक्षात आणून देऊ आणि त्याची अंमलबजावणी आपण करू. आपल्या सगळ्यांना या नवरात्रीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. ज्याप्रमाणे शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि आमचे अजितदादा पवार साहेब आपल्या पाठीशी आहेत, ते मुंबईतले आपले भाऊ आहेत. या भागातले आम्ही झालो, महादेवराव झालं, तानाजीराव झालं, शंकरराव झालं, मारुतराव झालं, आम्ही सगळे आपले या भागातले भाऊ आहोत. या मंचावर बसलेले सगळेच मान्यवर जे आहेत हे वेगवेगळ्या 3 पक्षाचे लोक आहेत, काही अपक्षही आहेत. हे सगळे तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी आहेत, सगळे सक्षम आहेत. तुम्ही कोणालाही तुमच्या काही अडचणी सांगितल्या तर ते सोडवण्यासाठी आपल्या पाठीशी आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, मान सन्मान केला. असंच आपण एकमेकाच्या सोबत राहून, एकमेकाला सोबत घेऊन निश्चितपणाने पुढे जाण्याचा प्रयत्न करू. पुढे जाऊ, आपल्या भागातला न्याय मिळवून देऊ. एवढंच या प्रसंगी सांगतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. नमस्कार.